काय ग कृष्णा? कृष्णापेक्षा काही कमी आहे का तो? दीदी खाली बस, दीदी खाली बस. दीदीचं चाललं इथं पाणी भरायचं काम चालू आणि आतमध्ये पसारा सगळा आवरायचा चालू आहे. आणि स्वयंपाकाचं आता दीदीकडे असतंय. स्वयंपाकाचं दीदीकडे असतंय. आती लागले इथं कालवणाचं सोलायला मोटर लावल्या कारण की पाणी लगभग आठवड्यातनं सुटलेलं आहे आमच्या इकडं. कृष्णा झोपला आहे. सगळीकडे असा पसारा पडलेला आहे. आता ह्यो पसारा आवरायचं काम माझ्याकडे आहे. अश्विनी लागली आता स्वयंचं आवरायला, त्यामुळे तिला काय दाखवत नाही मी. पण सकाळचं आमचं रुटीन असंच असतं. कोण मुलांच्याकडे बघतो, कोण कामाचं बघतो, कोण स्वयंपाकाचं बघतं. आता स्वयंपाक दीदी करणार आहे. नाश्ता वगैरे मुलांचा करून झाला. आता शिवून जाणार आहे शाळेमध्ये. मग त्याचा आता टिफिन वगैरे बनवायचं आहे. त्यामुळं दीदीकडं असते सकाळचं जेवण आणि बाकीचं माझ्याकडं असतं. जे थांब घे मध्ये घे की हे घाल मध्ये. हां, त्यामुळे दीदी सकाळचा स्वयंपाक करते कारण शिवूनचा टिफिन बनवायचा असतो. त्यामुळं बाहेरचा व्ह्यू सांगते. सकाळच्या वेळेस एवढी धापळ होऊन जाते की विचारू नका. कारण की प्रत्येकजण प्रत्येकीच्या मुलांचं आवरत असतं आणि मग बाकीची कामं सगळी करत असतात. मग प्रत्येकीला ना थोडासा टाईम ना एकमेकींनासुद्धा द्यावा लागतो. कारण की एकमेकींच्या गडबडीकडे बघून ना एकमेकीजण एक दुसऱ्यांची हेल्प करत असतात. कारण की आता तू काय करतेस तर त्याच्यात मी तुला मदत करू का, माझ्याकडे थोडासा टाईम आहे, असं करत जर आता सकाळचा कृष्णा लवकर झोपतो. मग बाकीची सगळी ही कामं आहेत ना वरची उरलेली तर ती मी सगळी करत असते. आणि अश्विनी असते धुण्याकडे, म्हणजे ती धुणं धुते आणि तिचं धुणं धुवून झालं ना मग मी ते वाळत घालायला जाते. आता मला वाळत घालायला जायला तर उशीरच लागत असतो कारण की घरातलं सगळं फरशी बाथरूम वगैरे सगळं क्लीन करून जाते. आता अश्विनीकडे पण थोडासा वेळ होता तर मग ती सुद्धा लागलेली दीदीला कणिक मळून द्यायला आणि मी लागलेले आतला आवरायला. मग असं आमच्यात होत नाही की तुझं ते काम आहे तर ते तूच केलं पाहिजे, असं नाही. आम्ही एकमेकींचा विचार करून हे सगळं कामं करत असतो आणि मग एकमेकींचा विचार केला ना की आपल्याला सुद्धा छान वाटतं. कोण आहे ग टिमे? टिमे कोण आहे ग? चांगलं तू कर. हे कसलं पांढरं लावलंस त्याला? दिदे हा बघ की, हा बघ ही बघ की, ही बघ की. ह्याला झोपवायला लागल्या मी आणि ह्याचं बघा माव काय करत्या बघायचं आहे. कृष्णा शिवमा नाही आलेली. आईने शेवटला आता साबण लावायला गेली. आईने सगळी नुसती पडायला टाकली पाण्यात. शिवमा जा रे हो बेटा, बाय. तसं करू नको, असं करू नको. आधी आमचा मूड नाही घ्यायचा. आणि कवा शिवतं तुमचं मूड बा?
शिवमची शाळेची जायची तयारी चाललेली होती आणि मग म्हणलं बाकीचं सगळं आवरून घ्यावं, कारण की अजून तर काही शिवमच्या स्कूलची बस आलेली नव्हती. नंतर मग शिवमच्या स्कूलची बस आली, मग शिवमला शाळेमध्ये घालवायला सगळेजण निघाले होते. बाय शिवमा. शिवम बाय बाय. हाय हाय मी जा. पुढं बसतो. ती एक जागा फिक्स झाली की नाही पहिल्या दिवशी? नाही ग, पुढं आहे. मागं बसलाय वाटतं. आला तोवर ह्यो बोका आला तोवर. ते बघ की नुसतं फिरणं चालू आहे इकडनं तिकडनं. आता खरी कामाला सुरुवात. ए चला ए चला. तुम्ही फोन ठेव तिकडं. चला ए चला. चल ए इकडे 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 देवा पाच्या कुंडीत चला. आता काय झालं, 1.5 वर्ष झालं आम्ही इथं नसल्यामुळं ना शिलाई मशीन जास्त काही चालवत नव्हतं, कोणच चालवत नव्हतं. आणि मग त्याच्यासाठी काय झालं की त्याचं शिलाई मशीनमध्ये धूळ किंवा जे घाण वगैरे बसलेले होते ना, तर त्याच्यामुळे शिलाई मशीन चालत नव्हते आणि त्याचे पार्ट जे आहेत ना ते थोडेसे बिघडलेले होते. मग तेच दुरुस्तीसाठी ना एका दादांना बोलवलेलं होतं. मग त्यांच्यासाठी ते धूळ जे वगैरे होतं ना ते त्यांनी सगळे आम्हाला क्लीन करून दिले. आता घरातल्या जरी साड्या किंवा ब्लाऊज शिवायच्या असतील ना, साड्या पिकोफॉल करायच्या असतील ना, तरी ते अगदी ॲक्युरेट करावं लागतं, कारण की ना कसंही करून चालत नाही. कारण साड्या एवढ्या महागातल्या घ्यायच्या आणि मग त्याचं पिकोफॉल वगैरे असं वेगळं दिसणार किंवा जे झालेलंच नाही व्यवस्थित असं दिसणार. मग ते करूनसुद्धा काही उपयोग नसल्यागत वाटतं. म्हणून मशीनवाल्यांना दुरुस्तीला बोलूया, कारण की ना मशीन जर चांगली चालली ना तर ते शिवायला सुद्धा छान वाटतं आणि त्राससुद्धा होत नाही शिवताना. मग त्याच्यासाठीच पिकोफॉलची सुद्धा बाहेर काढली मशीन आणि साधी मशीनसुद्धा बाहेर काढली. आता साधी मशीन तर चांगली दुरुस्त झालेली होती, म्हणजे त्याचं जेवढं जे घाण वगैरे होती किंवा जे पार्ट्स खराब झालेले होते ना ते त्यांनी दुरुस्त करून दिले. आणि नंतर जी पिकोफॉलची मशीन होती ना तर त्याचं ना जी दात्री असते ना तर तीच बिघडलेली होती, म्हणजे ती पुढं चालतच नव्हती. म्हणजे जे आपण कापड घातलं तर ते पुढं जात नव्हतं. मग त्याच्यासाठी ते काका बोलले की बाबांनो त्याच्यासाठी दात्री आणावी लागेल. मग आता ती दात्री तर ताकारीमध्ये भेटते. मग ताकारीमध्ये भेटते म्हणल्यावरती मग आता जाणार तर कोण नव्हतं. मग ते म्हणले की मी जाणार आहे इस्लामपूरला, मग येताना घेऊन येतो. मग त्यांच्याकडेच ते सगळं सोपवलं. मग त्यांनी साधी मशीन दुरुस्त करायला घेतली आणि नंतर पिकोफॉलचं मशीन चालत नव्हतं. जो साचा होता ना पूर्ण मशीनचा तर तो पुन्हा एकदा बाहेर काढला आणि मग त्याच्यावरती त्यांनी चालवून दिलं, तर तरी सुद्धा काही चालले नाही. तिथं बसव काका काय करते ते बघते, काय करते ती बघ रे, काय करते ती आपल्या मशीनला, काय घालते ती बघ बरं, काय घालते ती बघ बरं. कैची कुठं आहे का आपली मोठी? कशाचा म्हणजे? हां, मग त्याला काय करायला लागेल? ती खालचं नसते का दातागत? प्रत्येक गृहिणीला असं असतं की किंवा जी बिझनेस करते किंवा जे घरकाम करून ही स्वतःचं कला जपते, तर त्यांना असं असतं की कोणतंही काम करताना अगदी ते व्यवस्थित ॲक्युरेट व्हावं. पण त्याच्यासाठी ना जी गोष्ट आपण मशीन यूज करतो तर ती सुद्धा अगदी व्यवस्थित असावं असं असतं, कारण की ते जर व्यवस्थित नसेल तर मग ती गोष्ट किंवा ती कला जपून किंवा ती चालवून काहीच उपयोग नसतो. मग बेल्ट नाही, हा स्क्रू आहे ना, हाच निघतोय.
मला एक तर मशीन दुरुस्त झालेली होती, आता पिकोफॉलच्या मशीनीची दात्री आणायची होती, मग त्याच्यासाठी चाललेलं होते सगळे धावपळ. चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. बाय. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.